नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मॅटर आणि मॉलिक्यूल या दोन मुद्द्यांचा अभ्यास केला होता. आता त्याचा पुढील पार्ट आहे तो म्हणजे की त्या मॅटरचा म्हणजे त्या पदार्थाचा लहानात लहान कण जो आहे तो म्हणजे ऍटम, आणि या ऍटमचे सुद्धा छोटे छोटे पार्टिकल्स असतात आणि त्याचाही अभ्यास आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसंच ऍटम पासून चार्ज कसा निर्माण होतो हाही भाग आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. आणि याचबरोबर ऍटमचा जो ऍटॉमिक नंबर आहे त्या ऍटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स याच्यावरून तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर कसं ठरवता येईल हे सुद्धा आपण इथं आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर वळूया आपण आजच्या ऍटम आणि चार्ज या लेक्चरकडे. मागील वेळेला आपण ऍटमची ही आकृती पाहिली होती. यामध्ये हे मध्यभागी जे आहे ते न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि या अणुकेंद्रकाच्या बरोबर सभोवताली हे इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट मार्गाने फिरत असतात आणि या मार्गाला कक्षा किंवा ऑर्बिट असं म्हणतात. आता हे जे प्रोटॉन्स आहेत तर जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते, मात्र न्यूट्रॉनची संख्या वेगळी असू शकते. आता इथं प्रोटॉन जे आहेत यांना धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉन जे आहेत यांना ऋण प्रभार असतो. आणि जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळं पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस समान असल्यामुळं हे एकमेकाला कॅन्सल होतात आणि त्यामुळं ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हटलं जातं. तर ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे म्हणजे त्याच्यावर कोणताही प्रभार नसतो. मात्र जेव्हा याच्यात ऍटम मधला इलेक्ट्रॉन बाहेर जातो किंवा तो एखादा ऍटम इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेला त्याच्यावर प्रभार होतो तयार. आणि तो कसा तयार होतो हे पण आपण पुढे पाहणार आहेत चार्ज म्हणून शिकताना. तर आता या ऍटम मध्ये आपण ज्या कक्षा दर्शवलेल्या आहेत त्या जरा विस्तृतपणे दुसऱ्या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवतो. ही ऍटम मध्ये अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात हे आपण पाहिलं. आणि त्यापैकी न्यूट्रॉन्सला चार्ज नसतो आणि अणुकेंद्रकातील फक्त प्रोटॉन्सला चार्ज असतो आणि त्यामुळं हे जे न्यूक्लियस आहे ते ऍक्च्युली पॉझिटिव्हली चार्ज असतं. त्यामुळं हा जो सेंटर भाग दाखवलाय तो पॉझिटिव्हली चार्ज दाखवलाय आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात ते या वेगवेगळ्या मार्गाने याच्या भोवती फिरत असतात आणि हे मार्ग म्हणजेच कक्षा. आणि या ज्या कक्षा आहेत किंवा शेल जे आहे तर या शेलला नंबर दिलेले आहेत पहा की 1 2 3 4. तर पहिली जी शेल आहे याला के शेल म्हटले, नंतर एल, एम आणि एन शेल. ओके, तर या पद्धतीनं पहिली, दुसरी, तिसरी सेल असेल तर या शेलला आपण के, एल, एम आणि एन असं नाव दिलेलं आहे. आता प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात याचं सूत्र सुद्धा ठरलेलं आहे आणि ते म्हणजे 2n². म्हणजे जर समजा पहिली कक्षा असेल तर त्याच्यामध्ये 2 आणि एन म्हणजे ऑर्बिट नंबर असेल तर या ऑर्बिट नंबर समजा 1 असेल तर 2 × 1⁻², म्हणजे इथे येणार आहे 2. आणि जर ऑर्बिट नंबर 2 असेल तर 2 × 2⁻² इज इक्वल टू 2⁻², 4 × 2 इज इक्वल टू 8. आणि जर थर्ड घेतली आपण तर 18. ओके, अशा पद्धतीनं प्रत्येक ऍटम मध्ये त्याच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ठरवली जाते. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये आपण 2, 8, 18 या रेंज पर्यंतच आणि त्याच्या पुढचा 32 आहे चौथ्या ऑर्बिटमध्ये.
4थ्या ऑर्बिटमध्ये. तर इथपर्यंतच आपल्याला तसे इलेक्ट्रॉनची संख्या किती असते वगैरे याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इथपर्यंत जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. मी आता तुम्हाला ॲटॉमिक नंबर घेऊन त्यानुसार वेगवेगळ्या ॲटमची रचना कशी असते ॲटॉमिक नंबरनुसार तेही तुम्हाला इथं दाखवतो. आणि त्यानंतर आपण ठरवणार आहे की यातला गुड कंडक्टर कोणता होणार आहे आणि इन्सुलेटर कोणता होणार आहे. ओके. या इलेक्ट्रॉन्स बाबत अजून एक बाब आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी. ओके. तर इथं पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते न्यूक्लियसमध्ये आहेत हे आपण दिलं. याला शेल म्हणतायत, याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण आता इथं या आकृतीमध्ये मी तुम्हाला एक आणखी गोष्ट निदर्शनास आणून देतोय ती म्हणजे इलेक्ट्रॉनची ऊर्जा. आणि ती इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी आहे ती कोणत्या कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त असते आणि कोणत्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी असते हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय यामध्ये. तर इथं दाखवलेलं आहे पहा की जर पहिली कक्षा आहे इथं तर x एवढी ऊर्जा असेल, तर दुसऱ्या कक्षेमध्ये 2x एवढी ऊर्जा आहे आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3x एवढी ऊर्जा आहे. याचा अर्थ असा झालाय की अणुकेंद्रकाच्या जे जवळ आहे त्याच्याकडे ऊर्जा कमी आहे इलेक्ट्रॉनच्याकडे, त्याच्यापेक्षा लांब गेल्यानंतर ऊर्जा जास्त आहे आणि त्याहीपेक्षा जास्त लांब गेल्यानंतर ऊर्जा आणखी जास्त आहे. म्हणजे अणुकेंद्रकाच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रॉनच्याकडे ऊर्जा कमी असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन कधीही फ्री होऊ शकत नाही. तर फ्री होण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि ते म्हणजे फक्त शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो, तर हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हेच कंडक्शन मध्ये किंवा करंट कॅरिंग मध्ये भाग घेतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची ऊर्जा जास्त असते. मी तुम्हाला एक बाब तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे की हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स यांची ऊर्जा जास्त आहे आणि तेच कंडक्शन मध्ये भाग घेणार आहेत. ओके. याचबरोबर या अणूची अशा पद्धतीनं डायग्राम काढायच्या ऐवजी एनर्जी लेवलच्या पद्धतीनं पण आपल्याला डायग्राम काढता येते आणि ती म्हणजे की पहिल्या कक्षेची ऊर्जा पातळी, दुसऱ्या कक्षेची ऊर्जा पातळी, तिसऱ्या कक्षेची ऊर्जा पातळी, अशा पद्धतीनं आपण एनर्जी लेवल निश्चित करू शकतो. तर ही समजा ऑर्बिट नंबर 1, 2, 3 आणि 4. तर जे 1 नंबरचं आहे कक्षा त्याची ऊर्जा कमी आहे, 2 नंबरची जास्त, 3 नंबरची त्याच्यापेक्षा जास्त आणि 4 नंबरची सर्वात जास्त. आणि एका कक्षेमध्ये केवळ एकच इलेक्ट्रॉन नसतो तर एकच आपण एनर्जी लेवल ठरवू शकतो. तर समजा इथं 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर काय घडणार आहे, तर या दोघांच्या ऊर्जा पातळीमध्ये सुद्धा स्लाइटली डिफरन्स असू शकतो. त्यामुळे ही या लेवलच्या आसपासच दुसरी एखादी लेवल अशी असू शकते. ओके. आणि या बंचला म्हणजे या लेवल वेगवेगळ्या तयार होणार आहेत. जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील, इथं 2 आहेत समजा, इथं 8 असतील, तर तेवढ्या ऊर्जा लेवल अगदी क्लोज स्पेसिंगनं तयार होतील आणि त्याचा जो बंच आहे त्याला आपण एनर्जी बँड असं म्हणणार आहे खरं तर. आणि हा झाला एनर्जी बँड पहिल्या कक्षेसाठी, दुसऱ्या कक्षेसाठी असेच एनर्जी बँड. प्रत्येक एका इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी म्हणजे एनर्जी लेवल आपण त्याला म्हणतोय. आणि असे बरेच इलेक्ट्रॉन्स किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या कक्षेमध्ये आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या लेवल्स तिथे येणार आहेत आणि त्यांच्या बंचला आपण एनर्जी बँड असं म्हणणार आहे. आता याही पेक्षा पुढे जाऊन आणखी मी तुम्हाला सांगेन की हे वेगवेगळे एनर्जी बँड्स जे आहेत तर या सर्वांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं नाही पडत. त्याचं कारण का, तर या पहिल्या बँड मधील इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन मध्ये भाग घेत नाहीत, दुसरे घेत नाहीत. तर समजा लास्ट ऑर्बिट जे काय असेल ते घेतं. म्हणजे हा व्हॅलन्स बँड याला म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉननी ऑक्युपाय केलेला जो आहे तो व्हॅलन्स बँड आहे, तर तोच हा भाग घेतो. आणि याला ज्या वेळेला तुम्ही ऊर्जा पुरवता त्यावेळेला याची ऊर्जा वाढते आणि हा याही ऊर्जेपेक्षा जास्त पातळीमध्ये जातो, म्हणजेच याच्यापेक्षा जास्त ऊर्जा निर्माण होते. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की ही जी शेवटच्या ऑर्बिटची जी ऊर्जा पातळी आहे याही पेक्षा वरती एक ऊर्जा पातळी असणार आहे की ज्यामध्ये हा इलेक्ट्रॉन एक्सटर्नल ऊर्जा म्हणजे बाह्य ऊर्जा याला पुरवल्यानंतर तो मुक्त होणार आहे आणि फ्री होणार आहे
याला आपण मुक्त इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार आहे, जो आपण कंडक्शन मध्ये भाग घेणार आहे. आणि तो त्यावेळेला हा व्हॅलन्स बँड सोडून इथं या कंडक्शन बँड मध्ये येणार आहे. ओके, म्हणजे इथला इलेक्ट्रॉन आहे तो जंप मारून या ऊर्जा पातळीमध्ये येणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला यापुढे अभ्यास करताना ऊर्जा पातळीनुसार अभ्यास करताना विचार करावा लागेल, तो म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. ओके, तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड या दोन बँडचाच आपल्याला जास्त करून विचार करावा लागणार आहे. ओके, हे आपल्याला सेमीकंडक्टर शिकताना पुन्हा गरज पडेल, त्यावेळेला आपण याचा जरूर पुन्हा विचार करूया की व्हॅलन्स बँड म्हणजे काय, कंडक्शन बँड म्हणजे काय, याचाही डिटेल स्टडी आपल्याला परत एकदा घ्यावा लागेल. आता ओझर तर इथं मी तुम्हाला सांगून टाकलेला आहे. आता इथं आपल्याला फक्त एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची होती, ती म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी ही वेगळी असते आणि जेवढी इनरमोस्ट शेल असेल तेवढं त्याचं ऊर्जा कमी असणार आहे आणि जेवढी आउटर असेल तेवढी त्याची एनर्जी जास्त असणार आहे. त्याची स्वतःची एनर्जी जास्त आहे, त्यामुळे थोडीफार एक्सटर्नल एनर्जी मिळाली तरी तो मुक्त होणार आहे. आणि तीच ऊर्जा जर इनरमोस्ट इलेक्ट्रॉनला जरी पुरवली तर त्याची इनिशियल किंवा ओरिजिनल ऊर्जा पातळी कमी असल्यामुळं त्याला बाह्य ऊर्जा जी मिळते तेवढ्या ऊर्जेनं तो बाहेर पडू शकणार नाही आणि म्हणून हा अणुकेंद्रकापासून बाहेर येऊ शकत नाही किंवा या कक्षेच्या बाहेर येऊ शकणार नाही. आणि एकच लक्षात ठेवा की व्हॅलन्स ही जे ऑर्बिट आहे तर या ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन्स कंडक्शन मध्ये भाग घेणार आहेत आणि ते मुक्त होतील त्यावेळी आपण त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणणार आहे आणि तेच करंट कंडक्शन मध्ये भाग घेणार आहेत. आता आणखी एक बाब इथं आपण पुढे जाऊन शिकणार आहे आणि ते म्हणजे की या व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असल्यानंतर तो गुड कंडक्टर ठरेल. आणि एक बाब अजूनही तुमच्या लक्षात आली असेल इथे, आणि ती म्हणजे की अणुकेंद्रकापासून जेवढं लांब जावं तेवढं जर इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त होत असेल तर असं घडतंय की इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्तीत जास्त अणु क्रमांक असेल म्हणजे ऍटॉमिक नंबर असेल, ऍटॉमिक नंबर जेवढा मोठा असेल तेवढा कक्षेचा नंबर पण वाढेल आणि कक्षेचा नंबर जर वाढला तर व्हॅलन्स ऑर्बिट हे फार लांब येणार आहे आणि ते जर लांब आलं तर त्यातल्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सगळ्यात जास्त असणार आहे आणि म्हणजेच तो इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होणार आहे किंवा इझिली फ्री होणार आहे, म्हणजे तो गुड कंडक्टर ठरू शकणार आहे. म्हणजे ऍटॉमिक नंबरवरून सुद्धा आपण ठरवू शकणार आहे की जर ऍटॉमिक नंबरच मोठा असेल तर काय होणार आहे, ऍटॉमिक नंबर मोठा असेल तर जेवढा ऍटॉमिक नंबर मोठा तेवढा तो गुड कंडक्टर ठरेल, बिकॉज वी कॅन इझिली डिटॅच द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ऍटम. आपण त्या शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन्सला सहजासहजी बाहेर काढू शकणार आहे कमीत कमी ऊर्जेनं आणि म्हणून त्याला आपण गुड कंडक्टर म्हणणार आहे की त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असणार आहे. थोड्याशा ऊर्जेला सुद्धा ते इलेक्ट्रॉन्स आपली कक्षा सोडून दुसऱ्या कक्षेमध्ये किंवा दुसऱ्या ऍटम मध्ये जाणार आहेत आणि त्यामुळं जेवढा ऍटॉमिक नंबर जास्त तेवढा तो गुड कंडक्टर ठरेल. हा एक भाग आला. आणि त्याही पेक्षा अजून एक मुद्दा याच ऍटॉमिक नंबरवरून आपल्याला सांगावा लागेल, तर शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येबद्दल पण आपल्याला विचार करायचा आहे. आता बघा, जर शेवटच्या कक्षेमध्ये लास्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन असेल, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 7 असतील किंवा 8 असतील तर काय घडेल. एक इलेक्ट्रॉन असेल तर याला हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला पाहिजे दुसऱ्याला, त्यावेळेला तो स्टेबल होईल. हा ऍटम आहे तो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन कंडक्शन मध्येच भाग घ्यायला जाणार आहे. हा इलेक्ट्रॉन एक गिव्ह अप करून म्हणजेच इलेक्ट्रॉन फ्री करू शकणार आहे. तसंच इथं 2 असतील तरी तो गिव्ह अप करेल आणि म्हणजे इलेक्ट्रॉन देऊ शकेल आणि त्यामुळं हाही गुड कंडक्टर होऊ शकणार आहे. 3 वाला सुद्धा तेच करतो, 4 वाला तसं करत नाही. याच्या डिटेल स्टडी आपण नंतर घेणार आहे, कारण याला आपण म्हणणार आहे सेमी कंडक्टर. आता ज्या वेळेला 4 इलेक्ट्रॉन्स असतात तरी त्यावेळेला काय होतं, तर तो इलेक्ट्रॉन्स देतही नाही आणि घेतही नाही, तर काय करतो, तर दुसऱ्या ऍटम बरोबर शेअरिंग न काय करतो,
कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून ते आपली लास्ट ऑर्बिट कंप्लीट करतो, की लास्ट ऑर्बिटसाठी ज्या 8 इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे ती. आता इथं कसं झालं या वरच्या 3च्या बाबतीत, की इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे, त्यामुळे ते काय करतील, ते एक इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतला सोडून देतील आणि आपण स्टेबल व्हायला बघतील, कारण शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं असतं. म्हणून या व्हॅलन्स ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन्स कंडक्शन मध्ये जाईल. त्यामुळे तुम्ही असंही लक्षात ठेवू, ज्याची व्हॅलन्सी 1, 2, 3 आहे हे गुड कंडक्टर ठरतील, तर हा जो ज्याची 4 आहे तो सेमी कंडक्टर ठरेल. तर 6 इथं 5, 6, 7 आणि 8 हे जर घेतले तुम्ही तर हे इन्सुलेटर ठरतील, कारण हे काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन्स देणारच नाहीत. ओके, तर इलेक्ट्रॉन्स घेण्याची प्रक्रिया यांच्याकडे होऊ शकते. इलेक्ट्रॉन्स देऊ शकत नाहीत म्हणजे फ्री करू शकत नाहीत, म्हणजेच यांना आपण इन्सुलेटर म्हणणार आहे. हे ओझरचं मी तुम्हाला सांगून टाकले की या व्हॅलन्सी वरून सुद्धा आपल्याला सांगता येईल की गुड कंडक्टर कुठला असेल. आणि त्याच्यामध्ये आता मी सांगितलं की ज्याचा ऍटॉमिक नंबर मोठा तो गुड कंडक्टर, हा एक भाग आला. म्हणजे पहिलं बघा की त्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हा एक भाग ठरेल की कंडक्टर म्हणून डिसाइड करण्यासाठी, की लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते चेक करा. दुसरा मुद्दा असा पहा की तो त्याचा ऍटॉमिक नंबर कसा आहे. आणि तिसरा मुद्दा अजून एक महत्वाचा आहे, तो म्हणजे इथं शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 आहे आणि 3 आहे, यापैकी गुड कंडक्टर कोणता ठरेल, 1 वाला ठरेल, 2 वाला ठरेल का 3 वाला ठरेल. तर याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. जेव्हा शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल आणि तुम्ही एक्सटर्नल एनर्जी देता, त्यावेळी ती सर्व एनर्जी एकालाच मिळते आणि तो फ्री होतो, म्हणजे याला जास्तीत जास्त एनर्जी मिळाली. जर एखाद्या ऍटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर दिलेली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा या दोघांना शेअरिंग मध्ये मिळते, त्यामुळे यांना याच्या तुलनेमध्ये कमी ऊर्जा मिळणार आहे आणि त्यामुळं यांचं मोशन जे आहे किंवा याचं कंडक्शन जे आहे ते त्या पद्धतीनं स्लो असणार आहे. आणि याही पेक्षा जर तुम्ही 3 इलेक्ट्रॉन्स एखाद्याच्या कक्षेमध्ये असतील शेवटच्या, तर काय घडणार आहे, ही दिलेली ऊर्जा या तिघात विभागली जाणार आहे, तेव्हा प्रत्येकाला मिळालेली ऊर्जा कमी होणार आहे आणि त्यामुळं हा त्याही पेक्षा पुअर ठरणार आहे कंडक्शन मध्ये. ओके, म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 1 असते तो सगळ्यात गुड कंडक्टर आणि ज्याचा ऍटॉमिक नंबर मोठा तोही गुड कंडक्टर असं ठरेल. म्हणजे आता आपल्याला गुड कंडक्टर जे असतील, म्हणजे गोल्ड आहे, सिल्वर आहे किंवा कॉपर आहे, यांच्यामध्ये कोण गुड कंडक्टर आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही चेक करा की ज्याचा ऍटॉमिक नंबर मोठा आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे, तो गुड कंडक्टर होणार आहे. ओके, म्हणून आपण आता तुलना करूया की गोल्ड, सिल्वर आणि कॉपर बद्दल सुद्धा. हा मी इथं गोल्ड, सिल्वर आणि कॉपर हे 3 ऍटम घेतलेत आणि त्यांची ऍटॉमिक रचना इथं काढलेली आहे. तर इथं याचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो म्हणजे 79. तर 79 म्हटलं तर हा ऍज कम्पेअर टू सिल्वरचा 47 आहे आणि कॉपरचा जर पाहिला तर 29 आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या तिघांची तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे, म्हणजे साहजिकच गोल्ड हा ऑफकोर्स गुड कंडक्टरचा आहे. आणि शिवाय याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जर बघितलं तर गोल्डच्या सुद्धा 1 आहे इलेक्ट्रॉन, सिल्वरच्या पण 1 आहे आणि कॉपरच्या पण 1 आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे तिन्ही पण हे बेस्ट कंडक्टर आहेत. फक्त सगळ्यात सुपर कंडक्टर कोणता ठरेल तर हा गोल्ड आहे, तो ठरणार आहे. लक्षात. आणि हे का, हे पण तुम्हाला मी उदाहरणासह सांगितलं की ऍटॉमिक नंबर मोठा, लास्ट ऑर्बिट जे आहे ते फार अवे फ्रॉम द न्यूक्लियस आणि त्याच्यामुळं काय होते तर इथं इलेक्ट्रॉन इझिली डिटॅच होऊ शकतात आणि त्यामुळे इथं गोल्ड हा गुड कंडक्टर ठरला. मी तुम्हाला सेमी कंडक्टर कडे घेऊन जातो. तर शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, तर आपण त्याला म्हणणार आहे की सेमी कंडक्टर, अशी एक ओझरती आपण व्याख्या करून टाकली. परंतु इथं पहा की मी कार्बन ऍटम घेतला पहिल्यांदाच आणि त्याच्या जर पाहिलं तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, पण कार्बनला तसं म्हटलं तर सेमी कंडक्टर म्हणत नाहीत. याचं कारण एक आहे की 4 इलेक्ट्रॉन जरी असले तरी या अणुकेंद्रकाच्या ते खूप जवळ आहेत, त्यामुळे आपल्याला
सेमीकंडक्टरचा जो मुख्य वापर करून घ्यायचा की आपल्या मर्जीनुसार त्याला कंडक्टर बनवायचा किंवा इन्सुलेटर ठेवायचा हे करायचे. म्हणजे सेमीकंडक्टरचा वापर करताना आपल्यावर त्याच्यावर ट्रीटमेंट करायचे की त्याची कंडक्टिव्हिटी आहे ती आपल्याला हवी तशी वाढवायचे, बदलायचे आणि ती बदलता येणार नाही आपल्याला. कारण का तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अगदी अणुकेंद्रकाच्या जवळ आहेत आणि त्यामुळे कार्बनला सेमीकंडक्टर मध्ये स्थान मिळालेलं नाही, जरी व्हॅलन्सी 4 असली तरी देखील. ओके, आता त्याच्यानंतरचे दोघ जण कोण आहेत ते पाहूया आपण. तर इथं ए आणि बी हे मी दाखवले, दोन ऍटम आहेत. एकाची ऍटॉमिक नंबर हा 14 दाखवला, एकाचा 32 आहे. ऑफकोर्स हा सिलिकॉन आहे आणि हा जर्मेनियम आहे. तर हा जो सिलिकॉन आहे आणि जर्मेनियम, तर याच्या बघा फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2, नंतर सेकंड मध्ये 8 आणि थर्ड मध्ये जर पाहिलं तर 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून हा ठरला सेमीकंडक्टर आणि बऱ्यापैकी हा काय झालेला आहे, अणुकेंद्रकापासून लांब आलेला आहे. त्यामुळे यातल्या इलेक्ट्रॉन्सना आपण एक्स्ट्रा एनर्जी देऊन कंडक्शन मध्ये आणू शकतो. म्हणजे याला आपण कंडक्टर बनवू शकणार आहे पार्शियली, बरोबर. म्हणजेच आपल्याला हवी तेवढी कंडक्टिव्हिटी मिळवणं हे आपल्याला शक्य होणार आहे या सिलिकॉनचा वापर केला तर. आता जर्मेनियमच्या बाबतीत बघूया की त्याचं काय घडेल. तर याचे जो ॲटॉमिक नंबर आहे ते 32 आहे. म्हणजे याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 1, 2, 3, 4. इथं बघितलं तर तिसऱ्याच कक्षेमध्ये आहेत 4. इथं बघितलं तर चौथ्या कक्षेमध्ये आले. म्हणजे याच्या तुलनेमध्ये हे जास्त लांब आहेत. म्हणजे याला थोडीफार ऊर्जा जरी मिळाली तरी ते बाहेर पडणार आहेत. म्हणजे कम्पॅरेटिव्हली सिलिकॉन आणि जर्मेनियमची तुम्ही तुलना करायला गेलात की यातला कुठला सेमी कंडक्टर म्हणून आपण वापरूया, तर जर्मेनियमचं असं घडतंय की त्याला थोडीफार ऊर्जा जरी मिळाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर जरी वाढलं तरी त्या टेम्परेचरची एनर्जी त्याला मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स क्रिएट होऊ शकतात, जनरेट होऊ शकतात. म्हणजे आपण आपल्याला हवी ती कंडक्टिव्हिटी मिळवताना जर्मेनियम आपल्याला अडचणीचं ठरेल, कारण की त्याची कंडक्टिव्हिटी आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. म्हणजे तो टेम्परेचरवर पण त्याची डिपेंड राहते. म्हणून मग त्यापेक्षा सगळ्यात चांगला सेमी कंडक्टर कोणता, तर तो सिलिकॉनच ठरतोय. आणि त्यामुळं सिलिकॉनच आपल्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे काही कॉम्पोनंट्स आहेत सेमी कंडक्टर डिव्हाइसेस ती सगळी तयार करण्यासाठी सिलिकॉनचाच वापर केला जातो. कारण त्याची कंडक्टिव्हिटी आपल्याला हवी तशी चेंज करता येते आपल्याला पाहिजे त्या प्रपोर्शन मध्ये. मात्र जर्मेनियमच्या बाबतीत काय घडतं, तर जर्मेनियमच्या बाबतीत त्याच्यामध्ये तापमानामुळे सुद्धा तयार होणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या विचारात घ्यावी लागेल आणि त्यामुळं याच्यापासून तयार केलेले कॉम्पोनंट्स त्या तुलनेमध्ये कमी आहेत आणि सिलिकॉनचा वापर सगळ्यात जास्त केलेला आहे. तर इथं मी तुम्हाला कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय आणि सेमी कंडक्टर म्हणजे काय आणि ॲटॉमिक नंबरनुसार हेही तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आता याच्यानंतर आपण वळणार आहे ते म्हणजे चार्जच्याकडं. आणि फक्त चार्ज म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो हाच फक्त आजच्या लेक्चरला पाहूया. आणि चार्ज बद्दल त्याचे इतर परिणाम जे आहेत ते आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. तर चार्ज कसा तयार होतो पहा. तर एखादा कुठलाही इलेक्ट्रॉन ऍटम घेतला आपण, तर एखाद्या ऍटम मध्ये या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे, ओके, आणि याला एक्सटर्नल एनर्जी दिली तर हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे, निघून जाणार आहे या ऍटम पासून. या ऍटम पासून मुक्त झाल्याबरोबर याच्यामध्ये जी पी ची संख्या आहे आणि ई ची संख्या आहे, याच्यामध्ये ई ची संख्या कमी झाली आणि पी ची आहे तेवढी राहिली. म्हणजे निगेटिव्ह चार्जेस कमी झाले आणि पॉझिटिव्ह चार्जेस जास्त राहिले. म्हणजे या ऍटमला त्यावेळेला धनप्रभार येईल आणि म्हणजेच या धनप्रभार म्हणजेच थोडक्यात की पॉझिटिव्ह चार्ज, अशा पद्धतीनं चार्ज क्रिएट होतो की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन लूज केला जातो म्हणजे सोडला जातो त्यावेळेला तो ऍटम आहे तो पॉझिटिव्ह चार्ज होतो. ओके, तसंच एखाद्या ऍटमच्या बाबतीत असं घडतं की तो एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे त्याचे मूळचे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स जेवढे आहेत, ओके, हे समान असतील. परंतु ज्या वेळेला तो एखादा इलेक्ट्रॉन गेन करत असेल, अक्वायर करत असेल, मिळवत असेल, तर त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे एकनं. आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली तर निगेटिव्ह चार्जेस वाढले, म्हणजे पी कमी राहिले म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस कमी राहिले आणि निगेटिव्ह चार्जेस वाढले म्हणजे या ऍटमला त्यावेळेला निगेटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे याला आपण म्हणणार आहे
निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतात. आता याच्यामध्ये काय नियम आहेत चार्जचा, म्हणजे रूल्स जे आहेत अट्रॅक्शन आणि कुलोम्स लॉ वगैरे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर मी आज इथेच थांबतो. धन्यवाद. आजचं लेक्चर आपल्याला कसं वाटलं हे निश्चितपणे कळवा आणि या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा.